यहुदी समाजामध्ये बरेचसे धार्मिक रीतिरिवाज होते आणि त्याचबरोबर धर्माधिकाऱ्यामध्ये देखील एक श्रेणीबद्ध रचना होती. ह्या धर्माधिकाऱ्यामधील सर्वोच्च अधिकारी म्हणजे प्रमुख याजक. हे प्रमुख याजक सर्व लोकांचे प्रमुख मानले जात. सन्नेद्रीन किंवा न्यायसभा ह्यांचे ते अध्यक्ष असत. एकूण 70 सभासद आणि त्या सभासदाचे प्रमुख असलेले प्रमुख याजक, अशा प्रकारची न्यायसभा धार्मिक बाबतीत एखादी व्यक्ती गुन्हेगार ठरली असेल तर त्या व्यक्तीचा न्याय करण्यासाठी पुढे सरसावत असे आणि त्यांनी दिलेला न्याय सर्वांना मान्य करावा लागत असे. अशा पार्श्वभूमीवरती आजच्या पहिल्या वाचनामध्ये संत पॉलवरती आरोप आणण्यात आला आणि त्याला न्यायसभेसमोर उभं करण्यात आलं. आता अशा प्रकारची न्यायसभा ज्या वेळेला भरत असते त्यावेळेला त्याच्यामध्ये प्रमुख याजक, मुख्य याजक, याजक, वडीलजन, शास्त्री, परुषी, सदुकी अशा वेगवेगळ्या गटातील लोकांचा समावेश असतो. त्याचबरोबर समाजातील काही प्रतिष्ठित अशी माणसं देखील त्यामध्ये सहभाग घेत असत. प्रमुख याजक आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे ह्या संपूर्ण सन्नेद्रींचा किंवा न्यायसभेचा अध्यक्ष होता. त्या व्यतिरिक्त मुख्य याजक, त्यांना देखील त्यांच्या शब्दांना देखील समाजामध्ये आणि धार्मिक बाबतीत खूप मोठा मान होता. त्यानंतर होते याजक. ह्यांचं मुख्य काम म्हणजे सर्व प्रकारच्या धार्मिक विधीचं नेतृत्व करणं, धूपवेदीजवळ उभे राहून धूप देणं, बळी अर्पण करणं, अशा प्रकारे याजक आपलं काम करत असत. त्यांना मदत करण्यासाठी लेवी असत. आज आपले जसे साक्रिस्तियन आहेत तशा स्वरूपाचं काम लेवी लोकांना करावं लागत असे. त्या व्यतिरिक्त शास्त्री, परुषी आणि सदुकी असे 3 गट समाजामध्ये कार्यरत होते. एखाद्या व्यक्तीला शास्त्री होण्यासाठी शास्त्रामध्ये पारंगत व्हायला लागायचं आणि त्यासाठी 40व्या वर्षापर्यंत अभ्यास करायला लागायचा. एखादी व्यक्ती एकदा 40वे वर्ष ओलांडून मोठी झाली की त्या व्यक्तीला शास्त्री हे पद दिलं जायचं. परुषी होण्यासाठी कमीत कमी 25 वर्षे वयाची अट होती आणि सदुकी हा एक वेगळा पंथच होता. त्यांची एकंदरीत विचारसरणी वेगळी होती की शास्त्री, परुषी, प्रमुख याजक, मुख्य याजक, याजक, लेवी म्हणा, हे सर्व पुनरुत्थानावरती आणि देवदूतांवरती विश्वास ठेवायचे. परंतु सदुकी मात्र पुनरुत्थान आणि देवदूत ह्या गोष्टींवर विश्वास ठेवत नसत. अशा पार्श्वभूमीवरती आता संत पॉलचा न्याय करण्यासाठी न्यायसभा भरलेली आहे आणि ज्या पद्धतीने पॉलवरती आरोप करण्यात आलेले आहेत त्यावरून संत पॉलच्या लक्षात आलं की त्यांच्यामध्येच 2 गट आहेत. एक गट आहे सदुक्यांचा, दुसरा गट आहे परुषांचा. सदुकी पुनरुत्थान आणि देवदूत मानत नाहीत, परुषी मात्र ह्या दोन्ही गोष्टीवरती विश्वास ठेवतात. आणि अशा पार्श्वभूमीवरती संत पॉल आपली भूमिका स्पष्ट करतो की बंधुजन हो, मी स्वतः परुषी आणि परुषांचा पुत्र आहे आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्या संबंधाने माझी चौकशी होत आहे. हे कळताबरोबर जेवढे परुषी होते त्यांनी त्याची बाजू घेतली की ह्या माणसाच्या ठाई आम्हाला काही वाईट दिसत नाही. जर आत्मा किंवा देवदूत त्याच्याबरोबर बोलला असेल तर कसे. परंतु सदुकी मात्र ह्या गोष्टीवरती विश्वास ठेवायला तयार नव्हते. अशा वेळेला त्या दोन्ही गटांमध्ये प्रचंड मारामारी होण्याची आणि त्यामध्ये संत पॉलच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवरती संत पॉलला सुरक्षितपणे खाली बराकीमध्ये आणून सोडलं जातं. त्याच रात्री परमेश्वर मात्र त्याला सांगत आहे, धीर धर, जशी तू यरुशलेमेमध्ये माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला साक्ष द्यावी लागेल. हा संपूर्ण प्रसंग आपल्याला एक महत्त्वाचा धडा शिकवत आहे की परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल असो,
मनस्थिती मात्र श्रद्धेसाठी सतत अनुकूल असली पाहिजे. आणि त्यासाठी आवश्यक असतं पवित्र आत्म्याचं एक फळ, आणि ते म्हणजे विश्वासूपणा. मरेपर्यंत विश्वासू राहा, मी तुला नीतिमत्वाचा मुकुट देईन, अशा प्रकारे परमेश्वराचं वचन आहे. आज आपण पवित्र आत्म्याचं फळ विश्वासूपणा ह्याची देणगी परमेश्वराकडे मागूया. हे प्रभू परमेश्वरा, तू सदैव आमच्याशी विश्वासू असतोस. तू आपल्या कराराला जागत असतो. तू आपल्या वचनाला देखील जागत असतो. आम्ही माणसं मात्र दुर्बळ आहोत, अशक्त आहोत. आम्ही बऱ्याच वेळेला अविश्वासूपणे वागत असतो. तुझ्या आज्ञांचा भंग करत असतो. आम्हाला विश्वासूपणाचं दान दे आणि त्याद्वारे तुझ्या शब्दांशी, तुझ्या आज्ञांशी एकनिष्ठ राहण्याची कृपा पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने आम्हाला लाभो. आमेन.